गुरुर्देव महेश्वरा गुरुरे साक्षात परब्रह्म फोटो पण घ्या आणि व्हिडिओ पण. सन्माननीय व्यासपीठ आणि विचारमंचावरील उपस्थित सर्वांना मी साक्षी राऊत सर्वप्रथम अभिवादन करते आणि माझ्या 4 शब्दांना सुरुवात करते. खरंच कोण असतो गुरु? खरंच कोण असतो गुरु? याचं उत्तर पुढील शब्दात तुम्हाला मिळेल. खरंच एका विद्यार्थ्याचं आयुष्य थोडं असतं. ते सोडवायला गेलं तर ते थोडं नसतं. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात. काही कळतच नाही, डाव कुठे सुटतात आणि कुठे फसतात. अशा वेळी वाट दाखवणाराही तोच असतो. अशा वेळी वाट दाखवणाराही तोच असतो आणि संकटावर मात करायला शिकवणाराही तोच असतो. खरंच ही लढाई जिंकण्यासाठीची ढाल ही तोच असतो आणि संकटावर मात करण्यासाठी हातातील तलवार ही तोच असतो. आता कळालंच असेल खरंच गुरु कोण? आता कळालंच असेल खरंच गुरु कोण? एकदा तिने 4 मित्र आणि 4ही मित्र स्पर्धा परीक्षा करण्यासाठी शहरात निघाले. पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, बघता बघता 3 वर्ष निघून गेली. तिसऱ्या प्रयत्नात 3 मित्र यशस्वी झाले, 1 मात्र अपयशी ठरला. एक तर घरातून पैसे यायचे, आई वडिलांना वाटायचं माझं पोरगं कलेक्टर होईल, पण पोरगं काय कलेक्टर होईना. निराश झाला, हताश झाला, व्याकुळ झाला आणि थेट आत्महत्येचा विचार करून जंगलात निघाला. तिथे एक शिक्षक, तिथे एक व्यक्ती झाडं लावत बसलेलं आणि ती व्यक्ती म्हणजे होता एक रिटायर्ड झालेला शिक्षक. त्यावेळी त्या व्यक्तीने त्याला विचारलं की ह्यावेळी तर ह्या जंगलात कोणीच फिरकत नाही, आज तू इकडे कसा काय? या ऐकता क्षणी तो विद्यार्थी न थांबता आपल्या मनातलं बोलू लागला आणि पटकन म्हणाला, आम्ही 4घे मित्र स्पर्धा परीक्षा करण्यासाठी शहरात आलो होतो. माझे 3 मित्र तर यशस्वी झाले, पण माझ्या नशिबी मात्र अपयश आलं. कदाचित माझ्या नशिबात यश लिहिलेलंच नाही. हे ऐकता क्षणी त्या व्यक्तीला त्या विद्यार्थ्याच्या मनातील सगळंच कळलं आणि तो विद्यार्थी म्हणाला, तुझ्याकडे थोडा वेळ आहे का? थांबशील थोडा वेळ? तो विद्यार्थी थांबला आणि हे सांगणारी व्यक्ती होती एक रिटायर्ड झालेली शिक्षक. आणि ते शिक्षक पटकन लगेच म्हणाले, बाळ तू ज्या जंगलात आलेस ना, ते जंगल काही वर्षापूर्वी एक ओसाड माळ होता. एकही झाड या जंगलात नव्हतं. अशा वेळी मला वाटायचं काहीतरी केलं पाहिजे, वाईट वाटायचं मनाला. तिथे फिरायला येणाऱ्या लोकांकडून मी त्यांनी फळे खाल्लेल्या बिया जमा केल्या आणि हजारो बिया जमा झाल्या आणि त्या मी त्या जंगलात ओसाड माळावर टाकून दिल्या. मला म्हणायचं आहे 1000 बिया नाही, पण 500 तरी जगल्या. असं करत ह्या ओसाड माळाचं बिया म्हणते जंगलात रूपांतर झालं. यात मला माझं कौतुक सांगायचं नाही, पण अशाच बिया लावताना एक दिवस माझ्या हातात 2 बिया आल्या. एक होती प्राजक्ताच्या झाडाची आणि दुसरी होती बांबूच्या झाडाची.
माणसं देखील वेगवेगळी असतात. आणि मग ते शिक्षक म्हणतात, कदाचित तू बांबूच्या गुणधर्माचा असशील. बाळ, जशी गेली 6 वर्ष प्राजक्ताचं